आज आपल्यासोबत देवांग जानी सर आहे, जे एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहे आणि गोदाप्रेमी सेवा समितीचे फाउंडर पण आहे. सर, तुम्ही 17 जे आपले प्राचीन कुंड आहे त्याच्यावर खूप अभ्यास केला आहे, काम केलं आहे, लिटिगेशन्स फाईल केले आहे त्याच्या डिकॉम्पिटायझेशनसाठी. तर तुम्ही थोडं विस्ताराने सांगू शकता का की हे कुंड, प्रत्येक कुंड आणि त्याचं आपल्या शहरासोबत काय डीप कनेक्शन आहे? आता रामकुंड परिसर हा बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटरमध्ये होली स्ट्रेच म्हणून ओळखला जातो. आणि या रामकुंड परिसरामध्ये 17 पुरातन कुंड आहेत. अप्पर स्ट्रीमला एक पण कुंड नाही, 11 तीर्थ आहेत पण कुंड नाही. डाऊन स्ट्रीम म्हणजे तपोवनच्या दिशेला आपण गेलो एक पण कुंड नाही. हे कुंड फक्त या परिसरामध्येच आहे. तर अहिल्यादेवी होळकर असतील, गोपिकाबाई असतील, या महान व्यक्तींनी या परिसरामध्येच का कुंड बांधले? कारण की हा नाशिक शहराचा लोएस्ट पॉईंट आहे. लोएस्ट पॉईंट असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत पाण्याचे जलस्रोत, त्यामुळे या परिसरामध्ये त्यांनी 17 पुरातन कुंड बांधले. आता जे कुंड वगैरे बांधले त्याचं सर्व डिटेल हे बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटर सन 1883, आपल्याकडचे की टू नाशिक त्र्यंबकेश्वर पुस्तके सन 1941-42 आणि DLR मॅप, डेप्युटी लँड रेकॉर्डचे मॅप्स जे सिटी सर्वे कार्यालयात अवेलेबल आहे ते 1917च्या मॅपमध्ये या 17 पुरातन कुंडांच्या ड्रॉइंग्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आता प्रत्येक कुंडाचं काही ना काही ऐतिहासिक महत्त्व आहे आणि धार्मिक महत्त्व आहे. गोदावरी नदी ही धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेली नदी. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे आपल्याकडे स्नानविधीसाठी लोक येतात, धार्मिक विधीसाठी लोक येतात, उत्तरक्रिया विधीसाठी लोक येतात आणि सिंहस्थ कुंभमेळा आपल्याकडेच भरतो. म्हणजे इतर नद्यांपेक्षा आपली गोदावरी नदी ही वेगळी. तर आपली गोदावरी नदीच्या बाबतीत जर पाहिलं तर ते 17 पुरातन कुंड ही नाशिकची ओळख होती. म्हणजे पहिला कुंड हा गोपिकाबाईंचा तास, म्हणजे एक्झॅक्टली होळकर पुलाच्या खालचा जो आहे पहिला कुंड तो तास, त्याच्या बाजूलाच गोपिकाबाई पेशवे यांचा बंगला होता. ते गोपिकाबाई पेशवे ज्यावेळेस माधवराव पेशवे चौथे होते त्यांचं अकाली निधन झालं, त्यानंतर त्या तिथं स्मशान वैराग्य प्राप्त झालं, मग तिथं त्या राहायला आल्या. त्यावेळेस त्यांनी तो बांधलेला तास नंबर 1. नंबर 2 लक्ष्मण कुंड, म्हणजे ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची नळ व्यवस्था नव्हती, नल से जल वगैरे योजना एवढ्यात आली 2-5 वर्ष केंद्र सरकारने आणलेली योजना. 1956ला गंगापूर धरण बांधलं गेले. त्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या थेट नळ योजना नव्हती. त्यावेळेस आपले जे पूर्वज होते ते पिण्याविषयक जे पाणी होते ते ड्रिंकिंग पर्पजसाठीचं पाणी हे लक्ष्मण कुंडातून घेऊन जायचे. आणि काही सधन कुटुंब होते, आपल्या घरात पण आहेत, तो जिवंत पाण्याचा जलस्रोत मी म्हणतो. काही लोकांच्या घरी आड आणि विहीर वगैरे होत्या. आपण दक्षिण वाहिनी गोदावरी, दक्षिण गंगा, दक्षिण काशी हे अनेक वेळा ऐकलेलं असेल, पण त्याचं मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स कुठून प्राप्त होतं? तर आपण होळकर पुलाकडे पाहिलं तर आपल्याला दिसतं का गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे येते आणि ती दक्षिणेकडे वळते. ती दक्षिणेकडे कुठून वळते? ती लेफ्ट म्हणजे साऊथ बेंड जी घेते, ते साऊथ बेंड ती घेते ती धनुष कुंडातून, तेव्हा ती दक्षिण वाहिनी गोदावरी होते. दक्षिण वाहिनी गोदावरी होऊन ते गोदावरीचं पाणी रामकुंडात येतं आणि रामकुंडात आल्यानंतर जी अरुणा नदी आहे ती अरुणा नदी रामसज किल्ल्यावर उगम पावलेली. रामसज किल्ल्यापासून ती अनइंटरप्टेड पूर्वी यायची. आता त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट वगैरे होऊन जाऊन सर्व ती नदी वगैरे फिलअप झालेली, ब्लॉक झालेली. पण सुदैवाने इंद्रकुंडातलं जे कुंड आहे ते अरुणा नदीचा जलस्रोत आहे आणि रिव्हर बँक जो म्हणतो आपण तो अरुणा नदीचा रिव्हर बँक आहे इंद्रकुंड. आणि तिथं मध्यंतरी आम्ही NMSCDL नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड त्या माध्यमातून जेव्हा ट्रायल वगैरे घेतलेला होता ते तिथं 36 ते 37 हजार लिटर पाणी इन ड्रॉट कंडिशन, म्हणजे दुष्काळी परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तो जलसाठा आपल्याला उपलब्ध आहे. तर इंद्रकुंडा मार्गे ती रामकुंडापर्यंत येणारी अरुणा नदी, म्हणजे अरुणा नदीचं गौमुख हे रामकुंडाच्या अंडर वॉटरमध्ये, तिथून येणारी ती अरुणा नदी. आणि बाहेर जे गौमुख आहे ते गौमुख पूर्वी तुम्हाला आठवत असेल, म्हणजे काही जुने जाणते जे लोक त्यांना आठवत असेल का पूर्वी भद्रकाली कारंजा होतात जिथं आता साक्षी गणेश गणपतीचं मंदिर आहे बुधालवाईचं इथे. मग तिथलं जे गौमुख होतं ते काढून इथं रामकुंडावर त्या काळात नाशिक महानगरपालिकेने ते फिट वगैरे केलं. ओरिजिनल गौमुख आतमध्ये. तर अरुणा आणि गोदावरीचा संगम हा रामकुंडामध्ये होता. पुढचं एक अस्थिवलय कुंड, पूर्वीच्या काळामध्ये तिथं अस्थि वगैरे टाकले मृत व्यक्तींचे का ते डिझॉल्व्ह वगैरे आणि मेल्ट वगैरे व्हायचे, अशी केमिकल रिएक्शन पूर्वीच्या काळात ती तयार व्हायची. आता कॉन्क्रिटायझेशन झाले नदीमध्ये. पुढचं अहिल्यादेवीचं कुंड, सारंगपाणी कुंड, पाच देऊळ कुंड, दुटोंड्या मारुती कुंड, अनामिक कुंड, दशाश्वमेध कुंड, रामग्या कुंड, पेशवे कुंड, खंडोबारायाचं कुंड, वैशंपायन कुंड, ओक कुंड आणि शेवटचं मुक्तेश्वराचं कुंड, असे 17 पुरातन कुंड आहेत.
मला पूर्ण सिक्वेन्समध्ये हो. आठवण झाली. ओके. तुम्हाला असं वाटतं का की नाशिक जे आहे ते गोदावरी रिव्हरला ॲज अ सिस्टीम समजू शकतं, की आपण याला फक्त एक रिव्हरफ्रंट सारखं बघतोय आता जे डेव्हलपमेंट वाढत चालली, तर नदीशी जे संबंध आहे लोकांचं ते आता कसं आहे, आणि कुंडांचं जे नुकसान झालं म्हणजे पाण्या शेजारी जगण्याची जे ज्ञान असतो लोकांना, त्याचं नुकसान झालं का लोकांमध्ये पण? आता एक साधं गणित आहे. जुना तुम्ही पूर्व इतिहास जर नाशिकचा तपासला किंवा पाहिला तर आपल्या एक लक्षात असं येतं का नाशिकचा विस्तार हा फक्त पंचवटी आणि जुना नाशिक म्हणजे आताचं जुना नाशिक त्या काळातलं नाशिक, पंचवटी आणि नाशिक पुरता तो मर्यादित होता. कुठल्याही शहराची नदी असेल किंवा गावातली नदी असेल तिथंच मानवी वस्ती राहायला सुरुवात करते. तर दोन्ही बाजूला नाशिक शहर वसलेलं तुम्ही पहा, नदी किनाऱ्याला लागून नाशिक शहराची टोटल म्हणजे इंटेक वगैरे आणि आर्किटेक्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्रेव्हिटी तुमच्या लक्षात येईल. नाशिक शहरातली पहिली कनेक्टिव्हिटी कुठली त्या काळातली, तर 14 जानेवारी 1895 विक्टोरिया ब्रिज बांधला गेला. ब्रिटिशरांनी तो बांधला. त्याच्यामध्ये मुद्दामून एक नाशिकचे आपले गृहस्थ होते, उपजिल्हाधिकारी होते महादेवराव ठट्टे, त्यांचा उल्लेख आपण केला पाहिजे की त्यावेळेस स्थानिकांनी काही विरोध केला होता पुलासाठी, पण त्यांनी ते सर्व समेट वगैरे घडवून आणून तो पूल वगैरे बांधायला ब्रिटिशरांना त्यांनी भाग पाडलं. काही ठिकाणी लोकवर्गणी पण उभी केली गेली. त्या पुलावरून आपल्या लक्षात येईल का गोदावरीच्या नदीचा प्रवाह किती मोठा होता, आणि तो पूल गोदावरी नदी वर बांधला गेलेला आहे. आज वरचे जेवढे म्हणजे तुम्ही रामवाडी पूल बघा किंवा चोपडा लोणचा पूल बघा किंवा तो बापू पूल म्हणजे शहीद आपलं याचा तो पूल वगैरे तुम्ही बघितला तर त्या पुलावरून तुमच्या लक्षात येईल का सर्वात उंच पूल हा गोदावरी नदी वरच्या विक्टोरिया पूल त्या काळात जो बांधला, आता तर होळकर पूल वगैरे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं का गोदावरी नदीला किती मोठा विराट प्रवाह असेल. आता त्या काळामध्ये आता तुम्हाला नाशिकमधून जर पंचवटी द्यायचे किंवा मला पंचवटीतून नाशिकमध्ये जायचे त्या काळी म्हणजे 1895च्या आधी, पूल बांधायच्या आधी जर जावं लागायचं तर दोनच ऑप्शन होते. एक सांडवे होते. सांडवे म्हणजे वॉकिंग ब्रिज नाही आपण दुटोंड्या मारुतीच्या इथे बघतो, रामसेतूच्या खालचा बघतो, गाडीवरात पुलाच्या खालचा, हे सांडवे. त्याच्यावरून ये जा करावी लागत होती. पण सांडवे 7 ते 8 महिन्यापर्यंत अंडर वॉटर असायचे, पाण्याच्या खाली असायचे. ते पाण्याच्या खाली असायचे तर मग आता मार्ग काय, तो गोदा जल मार्ग, एकमेव गोदा जल मार्ग होता. मग त्या काळात नावाद्वारे प्रवास करून ये जा करावी लागत होती. आता नाव दरवाजा, तुम्ही जुन्या नाशकातलं नाव ऐकलंय का? नाव दरवाजा नावाचा एरिया आहे जुन्या नाशकात, तिथं हे नाव वगैरे पार्क केली जायची. तर आता जुने त्याचे जे काही आपल्याला पुरावे वगैरे सापडले, दगडी धक्के म्हणतात त्या काळातले, दगडी धक्के जे सापडले, एक धक्का आहे तो पंचवटी अमरधाम आहे त्याच्या समोर आहे, आणि एक दगडी धक्का आहे तो नाशिकचं जे अमरधाम आहे त्याच्या बाहेर आहे. तिथं ते बोट वगैरे पार्क व्हायची. आणि अमरधामच्या इथला जो ताळकुटेश्वर मंदिर आहे, महादेवाचं एक मंदिर आहे ताळकुटेश्वर नावाचं, त्याच्या खाली एक सांडवा होता, त्याला चांदवडकर सांडवा म्हणायचे. आता पूर्वीच्या काळामध्ये हमाल लोक होते, तर हमाल म्हणजे हमाली करणारे म्हणजे पोते वाहणारे लोक असेच आपण पाहिलेले. त्या काळामध्ये आपल्याकडे ही टेम्पो वगैरे 3 व्हीलर वगैरे एवढी प्रचलित पद्धत नव्हती. त्या काळामध्ये हमाल लोक पाठीवर लोकांना ठेवायचे आणि एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जायचे, ही परिस्थिती होती. आणि अनइंटरप्टेड फ्लो होता. आपण जर गंगापूर धरणाच्या इथे गेलो आणि गंगापूर धरणाचा विस्तार पाहिला आणि एकंदरीत ते भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल का गोदावरी नदीला किती विराट स्वरूप होतं. कारण की गोदावरी नदीचा जो ट्रिमेंडस फ्लो होता त्या फ्लोला रिस्ट्रिक्ट करून अडवून तिथं गंगापूर धरण बांधण्यात आले. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट एवढाच आहे का इतकी मोठी नदी होती, म्हणजे ती नदीचं इतकं विराट स्वरूप होतं. डेम बांधल्यानंतर पण ती प्रवाही होती हाईट मध्ये, तुम्ही लक्षात घ्या. सन 2002च्या आधी एक पण प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्ही मला दाखवून द्या का त्याच्यामध्ये बातमी असेल का गोदावरी नदीमध्ये पोल्युशन होतं. पोल्युशनची एक पण बातमी दाखवून द्या. म्हणजे बिफोर कॉन्क्रिटायझेशन त्या काळात तर नाशिक शहरातल्या अख्ख्या गटरी सोडलेल्या होत्या. लोकांना पोल्युशन काय नाही हे विषयच माहित नव्हते. लोक स्नान करायचे, एक पण पेपरमध्ये बातमी यायची नाही. त्याचं कारण असं होतं की गोदावरी नदी फ्लोईंग होती, गोदावरी नदी स्वप्रवाही होती. आणि आता गोदावरी नदी ही स्वावलंबी नदी ही परावलंबी गंगापूर धरणावरून गेली. गंगापूर धरणातून पाणी सोडलं तर नदीचं स्वरूप प्राप्त होतं. स्टेग्नंट वॉटर झालं म्हणजे रोटेशन थांबलं, गंगापूर धरणातलं विसर्ग थांबला का नदीचं स्वरूप नाल्यामध्ये येतं आणि कालांतराने ते गटरीमध्ये रूपांतरित होतं.
तुम्ही आता मेन्शन केलं की जे प्राचीन कुंड आहे ते सगळे होली स्ट्रेचमध्ये सिच्युएटेड आहे गॅझेटियरच्या प्रमाणे. तर आधी जे जे काही आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट व्हायची ते खूप म्हणजे विचार करून कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्हिटी करून ते करायचे की कुठं कुंड बांधायला पाहिजे, कसं बांधायला पाहिजे, दगडाने बांधायला पाहिजे. पण आता सगळं ते आपण विसरत चाललो. तर आधीच्या लोकांना जास्त समज होती का की आणि आता आपण काय नष्ट करतोय नदीचं, तुम्हाला काय वाटतं? एक लाईव्ह एक्झाम्पल देतो, त्याचे एव्हिडन्स पण आपल्याकडे आहे. आणि ते सरकारी जी एजन्सी आहे, जसं सांगितलं NMSCD, त्या सरकारी एजन्सीने, केंद्र सरकारची एजन्सीने तयार केलेले रिपोर्ट. अहिल्यादेवी होळकरांना एक कुंड बांधायला 29 वर्ष लागली. कोणी इतिहास लिहिताना काही निबंध लिहत नाही, आपल्याला त्याचं थिसिस म्हणजे एनालिसिस करावं लागतं, रिसर्च करावं लागतं. तर आपल्या लक्षात येतं का एक कुंड बांधायला 29 वर्ष लागली. म्हणजे अनइंटरप्टेड फ्लो होता. गंगापूर धरण नव्हतं त्या काळामध्ये, आणि त्या ट्रिमेंडस फ्लोमध्ये जे काही 15-20 दिवस, 1-1.25 महिन्याचा जो काही विंडो मिळत होता, त्या विंडोमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी तो कुंड बांधलेला. त्यामुळे त्यांना ते कुंड बांधायला 29 वर्ष लागली. बरोबर. आता ते कुंड किती वर्षापूर्वी बांधले? त्यांनी नियर बाय 285 वर्षापूर्वी ते कुंड बांधले, अहिल्यादेवीचं कुंड. कॉन्क्रिटायझेशन करून जेव्हा डिकॉन्क्रिटायझेशन करायचा विषय आला, तर कॉन्क्रिटायझेशन करून किती वर्ष आले? 22 ते 23 वर्ष नियर बाय होत आली. आता 24 वर्ष म्हणजे 27 मध्ये 2 कुंभमेळे झाले, म्हणजे 24 वर्ष कंप्लीट होत आगामी कुंभमेळ्याच्या आधी. म्हणजे 22-23 वर्ष होत आली रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन. ज्या वेळेस काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला का रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन होऊन 18-20 वर्ष होऊन गेली, अजूनपर्यंत ते जिवंत जलस्रोत जिवंत असतील का? ते तर मृत पावलेले असतील. त्यासाठी असं ठरलं का GSDA, ग्राउंड वॉटर सर्वे डेव्हलपमेंट एजन्सी, भूगर्भ सर्वेक्षण विभाग, त्या माध्यमातून आपण एक स्पॉट लोकेट करून तिथं ट्रायल बोर घेऊ. त्या ट्रायल बोरमध्ये पाणी लागतं का ते बघूया. त्यासाठी सबमर्सिबल 5 HP पंप हा इन्स्टॉल करण्यात आला त्या ट्रायल बोरमध्ये, आणि त्याचं आपलं आउटपुट वगैरे घेतलं. ते ट्रायल बोर ज्यावेळेस खणण्यात आलं, त्याच्यामध्ये ट्रायल बोर खणताना 80 फुटाला 1.5 इंच पाणी लागलं. 80 फुटाला 1.5 इंच पाणी लागलं. आणि ज्या वेळेस आउटपुट मोजायला सुरुवात केली, पाण्याचं आउटपुट वगैरे मोजायला, 5 HP सबमर्सिबल पंप म्हणजे आपण जलपरी मोटर म्हणतो आपण, त्या जलपरी मोटरच्या माध्यमातून ज्यावेळेस सुरुवात केली वॉटर लिफ्टिंगला, पाणी काढायला सुरुवात केली, तर 24 तास नॉन स्टॉप 1 मिनिटाला 44 लिटर पाणी बाहेर आलं. पूर्ण जगातली कुठली विहीर किंवा लेक किंवा कुंड मला दाखवून द्या का नॉन स्टॉप तिथून पाणी येत असेल. आपल्या इथे अहिल्यादेवी कुंडाच्या इथून 1 मिनिटाला 44 लिटर 24 तास नॉन स्टॉप पाणी आलं तरी पाणी थांबत नव्हतं. एखादी विहीर असेल तिथे आपण मोटर इन्स्टॉल करून ज्यावेळेस पाणी बाहेर काढतो, एक ठराविक कालावधीपर्यंत पाणी येतं किंवा लेकमधनं पाणी येतं, मग ते ड्राय होतं. त्याचे जे काही एक्युफायर असतात, आपल्याकडे रॉक फ्रॅक्चर्स, आपली भौगोलिक रचना अशी, आपल्याकडे रॉक फ्रॅक्चर्स आहे, लाईक असं एक्युफायर, ते रिचार्ज होऊ द्यावे लागतं. रिचार्ज झाल्यानंतर मग ते पुनर्भरण होतं त्या विहिरीचं किंवा कुंडाचं, आणि मग ते पाणी लागतं. पण इथं नॉन स्टॉप पाणी आहे. याच्यावरून तुम्ही इंजिनिअरिंग विचार करा का काय त्यांची दूरदृष्टी असेल आणि किती ट्रिमेंडस अभ्यास असेल त्यांचा. आधीचे जे विविध कम्युनिटीज होते ते ऐतिहासिकपणे कुंडाचा कसं उपयोग करायचे, की म्हणजे जे माळी कम्युनिटी आहे त्यांचं एक कुंड आहे असं तुम्ही आधी वर्णन केलेलं आहे. तर सामाजिक विभाजन याच्यामध्ये कसे कसे होते कुंडामध्ये हे मला विचारायचं होतं. आणि जसं तुम्ही एक इंटरव्ह्यूमध्ये पण मेन्शन केलेलं आहे की ट्रेडिशनली जे अस्थि संस्कार आहे ते रामगया कुंडमध्ये व्हायचं, रामकुंडमध्ये नव्हतं व्हायचं. तर तुम्हाला असं वाटतं का की फिजिकल फॉर्म चेंज झाल्यामुळे लोक विसरत आहेत आणि जे रिच्युअल होते की काय कुठं करायला पाहिजे ते आता चेंज होत चालले, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रामगया कुंडाचा जो तुम्ही उल्लेख केला, तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गेझेट सन 1883 मध्ये ब्रिटिशरांनी असं लिहिलेलं आहे का श्रीरामाने दशरथ राजाचा श्राद्धविधी त्या कुंडामध्ये केला होता, रामगया कुंड. स्थानिक भाषेत त्याला हत्तीकुंड म्हणायचे. हत्तीकुंड म्हणजे जे काही त्यावेळेस पेशवाई होती आणि त्यावेळेस त्यांचे सरदार आणि दिवाण हे 2 प्रकार होते. तर त्यांच्याकडे ज्यांच्याकडे जे समृद्ध आणि सदन लोक होते त्यांचे जे काही हत्ती घोडे वगैरे असायचे, तर हत्ती तिथं बुडायच्या, पूर्ण हत्तीला स्नानासाठी आणायचे, तो हत्ती पूर्ण बुडायचा. एवढा डीप कुंड त्यावेळेचा असला पाहिजे तो रामगया कुंड, असं एकंदरीत वर्णावरून आपल्याला दिसतंय. आणि तिथं श्राद्धविधी केल्यामुळे ऑटोमॅटिकली श्रीरामाने श्राद्धविधी केल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या रामगया कुंडाला हिस्टोरिकल इम्पॉर्टन्स वगैरे प्राप्त होतो.
माळी समाजाचे होते वैशंपायन म्हणून, त्याचा असा उल्लेख आलेला आहे गेजेटरमध्ये. तो माळी समाजाने स्थापन केलेला आणि तयार केलेलं कुंड असावा असं काय असेल. आणि एक जननायक होते पेठे म्हणून, म्हणजे आपलं जे काही युद्ध वगैरे झालेलं होतं ते युद्धामध्ये आय थिंक सो, हा बरोबर, त्यांना जननायका भाऊ पेठे म्हणतात, सदाशिव भाऊ पेठे, त्यांनी बांधलेला तो कुंड म्हणजे खंडोबारायाचं कुंड. आणि जसं आपल्याला सांगितलं करुणा आणि गोदावरी नदीचा संगम रामकुंडामध्ये होतो किंवा लक्ष्मणकुंड, म्हणजे प्रत्येक कुंडाला काही ना काही हिस्टॉरिकल आणि काही काही लोकलच्या हिशोबाने ते इम्पॉर्टन्स वगैरे असायचे. काही कुंड जातीय व्यवस्थेप्रमाणे विभागले गेलेले होते, पण ते या परिस्थितीमध्ये बोलणं उचित नाही. त्याच्यावर कोर्ट केसेस पण झालेले आहे, त्याच्यावर कोर्टाचे निकाल सुद्धा लागलेले, पण या परिस्थितीत बोलणं योग्य नाही. पण ते आता असं काही फॉलो होत नाही नाही, आता पब्लिक डोमेन मध्ये ना मी केस नंबर देतो, ज्याला पाहिजे त्यांनी जाऊन काढून यावं. म्हणजे त्या काळामध्ये या प्रकारे म्हणजे नदीवर पण अत्याचार व्हायचे लोकांना, म्हणजे आता जसे गोदावरीवर अत्याचार केले गेले, कॉन्क्रीट रूपी अत्याचार केले गेले, त्या काळात लोकांवर अत्याचार व्हायचे. बरोबर. तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये मेन्शन केलं होतं की 1970s पर्यंत जर एक कॉइन लक्ष्मण कुंडात टाकलं तर आपल्याला अक्षरशः दिसायचं की ते खालीपर्यंत चाललंय, तेवढं पाणी प्युअर होतं. तर तुम्हाला काय वाटतं की आतापासून 50 वर्ष पुढे गोदावरीची काय, म्हणजे तुम्हाला काय वरीज आहे का की रिव्हरला घेऊन की काही असे काही गोष्टी आहे जे तुम्हाला होप देतात की पुढे पुढे आपल्या नदीचं काय होणार? 1999 पर्यंत मी स्वतः डोळ्यांनी पाहिले, अनेक लोकांनी पाहिलं असेल, त्यावेळेस 5, 10, 15, 20, 25 पैशाला किंमत होती. ते जर पैसे तुम्ही कोइन मध्ये टाकला, इतकं ट्रान्सपरंट पाणी होतं, लाईक एज अ स्विमिंग टँक. ते पाणी एवढं शुद्ध होतं आणि क्रिस्टल क्लिअर होतं का तो कोइन खाली जाताना आपल्याला दिसायचं. अनेक लोकांनी ते पाहिलेलं असतं, अनेक लोकांनी ते अनुभवलेलं असतं. नंबर 1. नंबर 2, आगामी काळामध्ये आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा येतो. 26,000 कोटी रुपये नियर बाय टेंटेटिव्ह जो विकास आराखडा आहे, डीपीआर आहे, त्याप्रमाणे ते मंजूर झालेले. ऑफिसर डीपीआरने पण जी फिगर कोट केली गेलेली त्यानुसार. आणि जे काही पैसे वगैरे येत आहे, एवढा मोठा निधी, 26,000 कोटींचा निधी, तो गोदावरी नदीच्या हेड खाली येतो आणि गोदावरी नदीसाठी येतो. आणि गोदावरी नदीला किती रुपये मिळत आहे पुनर्जीवनासाठी? सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, ब्युटिफिकेशन, कॉस्मेटिक क्लब, जे तुम्ही काम पाल त्याच्यावर भर आहे. ज्या गोदावरीला पुनर्जीवित केलं गेलं पाहिजे या निधीतनं, गोदावरी नदी काँक्रिटीकरण मुक्त केली गेली पाहिजे, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त केली गेली पाहिजे, गोदावरी नदी पुनःप्रवाही कशी होईल ते केलं पाहिजे. नदीचं नदी पण वाहण्यामध्ये असतं, नदीला नदी पण दिलं गेलं पाहिजे. ते नदी पण न देता ब्युटिफिकेशन, कॉस्मेटिक लुकवर भर आहे. आता परवाच एक वर्कशॉप होतो, त्याच्यामध्ये आम्ही सोबत होतो, महापालिका आयुक्त खत्री मॅडम आणि गडम साहेब, ज्यांच्याकडे कुंभमेळ्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आणि विभागीय आयुक्त आहे, त्यांच्यासमोर पण हा विषय मी मांडला गेलेला आहे. आता लेट्स होप अधिकारी चांगले, पण त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल पाहिजे, प्रशासकीय इच्छाशक्ती. पॉलिटिकल विल तर नाहीच आपल्याकडे, ते द्या सोडून. पॉलिटिकल विलनी नाशिकमध्ये एक पण काम नाही होऊ शकत. जे काही होईल ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विलनी होईल. आता त्यांची विल जागृत करण्याचा प्रयत्न केलाय, आता कितपत जागृत होते आगामी काळात दिसेल. कुंभमेळा जे आहे ते गोदावरीवर खूप अटेन्शन पण आणतो आणि जसं तुम्ही आता सांगितलं पैसे फंड पण आणतो, पण त्याच्यासोबतच जे नदीचं डॅमेज आहे ते पण खूप ॲक्सिलरेट करून देतो. तर आणि आता तर एस्टिमेट आहे की 10 करोड लोक येणार आहे 2027च्या कुंभमध्ये, आणि कम्पेअर्ड टू 2015 ते 2 करोड होते. तर इतकं वाढ आता एक्सपेक्टेड आहे आणि हा नंबर सतत इन्क्रीजच होणार आहे ॲज इयर्स गो ऑन. तर काही लोकांची ही आर्ग्युमेंट आहे की इतके लोकांना अकॉमोडेट करण्यासाठी असं कॉन्क्रिटायझेशन करावंच लागतं, की इतके लोक कुठं उभे राहणार, की स्टॅम्पीड होतात हे, म्हणजे हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉजेसमुळे आम्हाला असं करावं लागतं, हे लोकांची आर्ग्युमेंट आहे. तर हे जे बॅलन्स कसं सेट करायचं की कुंभचे काय नीड्स आहे आणि आपल्या नदी आणि 12 वर्ष मग त्या नदीचं काय नीड आहे, तर ह्याच्यामध्ये बॅलन्स कसं करू शकतं? 2002-03चा जो सिंहस्थ कुंभमेळा होता त्यावेळेस मी नाशिक केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस टेम्पेड झालेलं होतं. चेंगराचेंगरी नदीत झाली का सरदार चौकात झाली? जे कोणी हे प्रश्न करताय ना, त्या प्रश्न करताना मी विचारू इच्छितो, स्टेम्पेड कुठं झालं? एक उदाहरण दाखवा ना.
का एखादा मोठा सण वगैरे असेल किंवा मोठं स्नान वगैरे असेल, अनेक स्नान येतं वर्षभर. आता आगामी महाशिवरात्रीच्या वेळेस पण मोठ्या प्रमाणात लोक येतील किंवा कुंभमेळ्यामध्ये कोण माणूस बुडून मेला हो? काही फालतूगिरी करायची, काही स्टेटमेंट द्यायचे घरी बसून. अरे नदी बुजून कधी कुंभमेळे करता का? तिथं नदीचं अस्तित्व राहिले का? जय श्रीरामचे नारे द्यायचे, रामकुंड बुजून, सीताकुंड बुजून, लक्ष्मणकुंड बुजून. नैतिक अधिकार आहे का या लोकांना बोलायचा पण नैतिक अधिकार. राजकीय हिंदुत्व नाही, ओरिजिनल हिंदुत्व पाहिजे आपल्या नंबर 1. तर त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली सरदार चौकामध्ये. त्यावेळेस नाशिक केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे एक म्हणतो फोर साईड को साईडच्या हिशोबाने मी एक ॲम्ब्युलन्स आपल्या घराच्या बाहेरच उभी केलेली होती. त्याच मदतीला धावून जाणारे आम्ही होतो. आणि 2092-93चा सिंहस्थ कुंभमेळा पाहिला मी, 2002-03चाही पाहिला, 15-16चाही पाहिला, 2015-16 मध्ये आता 2200 स्वयंसेवक ऑन रेकॉर्ड. तत्कालीन पोलीस आयुक्त CP साहेबांना आम्ही स्वतः दिले. पोलिसांच्या खांद्याला लावून आमचे पोरं काम करत होते. येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करत होते. काम करावं लागतं प्रत्यक्ष ग्राउंडवर. घरी बसून आणि AC केबिन मध्ये बसून हे स्टेटमेंट वगैरे करून नाही चालत. आणि नद्या गाडून कधी आरत्या करता का? आरत्या करून ते मिरवायचे काम करायचे, नुसतं हे करायचं असं नाही होत. ती नदी पुनर्जीवित करावी लागेल. तुम्हाला माहिती का काँक्रीटचे किती थर आहे, त्याचं कोर कटिंग वगैरे पासून सर्व झालेले. मग ज्यावेळेस कोर्टात केस गेली, सर्व केंद्र सरकारने त्या प्रोजेक्टला मंजुरी केली. UD डिपार्टमेंट, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी मंजुरी दिली. DPR तयार झाला, RFP तयार झाली, त्याचे BOQs तयार झाले, टेंडर निघालं, वर्क ऑर्डर दिली गेली. अर्ध काम झालं, पहिला फेजचं काम संपलं, दुसरा फेज सुरू. मध्ये ज्यांचं काय उद्भवलं, अरे प्रूव्ह करून द्या ना. एक तर केस दाखवत अशी तुम्ही मला. आता जी आहे नदी, आपलं भांडण कुठलं एकदम सरळ आणि एकदम सांगतो, म्हणजे आपण एकदम धार्मिक दृष्ट आहे. तुम्ही पण स्नानाला गेले तर तुम्हाला स्नान हे पटतं का? तुम्ही पहा, तुमच्या बुद्धीला पटतं का? हे कॉन्क्रीटचा लेअर आहे. याच्यावर राहणारी गोदावरी नदी सरफेस रिव्हर. वी डोंट वॉच सरफेस रिव्हर. जे गोदावरी नदी ही गंगापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहणारी ही नदी आत्ताची सरफेस रिव्हर. वी डोंट वॉन्ट सरफेस रिव्हर, वी वॉन्ट ग्राउंड वॉटर रिव्हर. म्हणजे ग्राउंड वॉटर म्हणजे काय? म्हणजे जे जिवंत जलस्रोत म्हणतो त्या ग्राउंड वॉटरवर आधारित आपल्याला नदी पाहिजे. म्हणजे आज 3 फूट पाणी असेल तर 2.25 फूट 2.5 फूट असेल तरी चालत. त्या पाण्यामध्ये मायथोलॉजिकल इम्पॉर्टन्स बघता, धार्मिक महत्व बघता, त्याच्यामध्ये मेडिसिन प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामध्ये पापकशालांची क्षमता असते. जर आज एखाद्या व्यक्तीला फेस आणि ब्लीच वगैरे लावून जर बसून ठेवलं ब्युटी पार्लरमध्ये 3 तास, बसू शकेल का? अर्धा-पाऊण तासाने बोंबा मारायला लागला. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट, कॉन्क्रीट घालून त्या नदीला आपण लाईव्ह आयडेंटिटी मानतो, आपण आईचा दर्जा देतो आणि तिला मध्ये सिमेंट स्लेब वगैरे टाकून, स्टील वगैरे टाकून, कॉन्क्रीटचा स्लेब टाकून तिला बुजून टाकले, तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तिचा गळा घोटलेला. या लोकांना लाज वाटायला पाहिजे जे लोक विरोध करतात त्यांना. का आपल्या आईवर असे अत्याचार होतात हे लोक सांगता बसतात. आणि महिला सशक्तीकरण, सबलीकरणच्या एक गोष्टी करतात. हे महिला सबलीकरण येतात. तुम्ही सांगितलंय की डिकॉन्क्रिटायझेशन पॉसिबल आहे, की हे कुंडांना परत रिज्युव्हिनेट करणं पण पॉसिबल आहे. आणि तर ह्याच्यामध्ये बांधा काय आहे? टेक्निकल चॅलेंजेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल, जसं आता तुम्ही सांगितलं की जर थोडेसे कुंड पण प्रॉपरली रिस्टोर केले तर लोकांना तुरंत काय बदलाव दिसणार? आता याच्यामध्ये ट्रायल मी तुम्हाला जिवंत जलस्रोत ट्रायल बोर वगैरेचं दिलं एक्झाम्पल. 5 कुंडातून आपण 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट काढलं. म्हणजे 17 पैकी 5 कुंड डिकॉन्क्रिटायझेशन केलं, 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट काढला. तर फायदा काय झाला? आता लक्षात घ्या बारीकाईने. महापूर कधी आला पहिला नाशिकमध्ये? मोठा महापूर ऑन रेकॉर्ड सांगतोय मी, म्हणजे ऑन रेकॉर्ड जो डाटा आहे तो शेअर करतो. 1960, 2008, 2016, 2019. फ्रिक्वेन्सी बा 1969 to 2008. फ्रिक्वेन्सी 29 वर्षाची किंवा 39 जे काही होतील त्या वर्षाची फ्रिक्वेन्सी. त्यानंतर 2008, 16 आणि 19 फ्रिक्वेन्सी बा कमी होत गेली. 2008, 2016, 2019. जून 2020 मध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीट काढल्यानंतर 2025 म्हणजे आता 26 मध्ये अजून पाऊस यायच्या बाकी, 25 परत एकाच्याही घरात पाणी गेलं नाही, ना कोणाच्या दुकानात पाणी नाही. थोडा पाऊस पडला का लोकांना, इथल्या स्थानिक लोकांना धाकधूक असायची, आमच्या घरात पाणी येईल, काय होईल, काही नाही, नुकसान होईल. म्हणजे वित्त हानी पण नाही, जीवित हानी पण काही नाही. हा नंबर 1 फायदा. 3.5 मीटरनी पूर पातळी घटली. विविध प्रकारचे जे मासे वगैरे होतात, बायोडायव्हर्सिटी आपण जिला म्हणतो, ती बायोडायव्हर्सिटी पुनर्जीवित झाली. जिवंत पाण्याचे जलस्रोत अनेक तिथं जिवंत झालेले, देवीचा सांडवा वगैरे तिथे.
आता मध्यंतरी ते जे काही ठोठाण वगैरे चालतं ते आरती वगैरेचं, तर त्या नावाखाली जे वेळेस स्वच्छता वगैरे सुरू होती, त्या स्वच्छतेच्या नावाखाली ज्यावेळेस जिथं कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे तो भाग त्यांनी डिकॉन्क्रिटायझेशन म्हणजे जिथं कॉन्क्रीट आहे तो भाग त्यांनी ड्राय करून तिथं स्वच्छता केली, ड्राय केला तो स्वच्छता केली त्यांनी. पण जो भाग आपण डिकॉन्क्रिटायझेशन केलाय ते मी चॅलेंज देऊन सांगितलं होतं डिवॉटरिंग करून टाका. स्वच्छता करायची आहे तुम्हाला तर ड्राय करायला तर आम्हाला दिसेल ना खाली बेस स्वच्छ केलाय का नाही. जिथं कॉन्क्रीट केलेलं आहे, जिथं आहे कॉन्क्रीट आता रामकुंडात, तो भाग आपल्याला दिसतोय स्वच्छता करताना ड्राय झालेला आहे. पण जिथं डिकॉन्क्रिटायझेशन झाले तो डिवॉटरिंग करा आणि दाखवा आम्हाला किती काय डिवॉटरिंग झालं नाही. तो आता 8 दिवसापूर्वीचा विषय. तुम्ही हे पण मेन्शन केलं होतं की 2002 मध्ये खूप मोठी रक्कम ॲलोकेट केली होती, जेव्हा हे म्हणजे खूप एकदम इमिजिएटली केलं आणि ते फंड्स वापरायचे म्हणून सगळं डिकॉन्क्रिटायझेशन झालं. आणि तुम्हाला असं का वाटतं की सेम मिस्टेक रिपीट होत असतात प्रत्येक कुंभमध्ये, की आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, तुमच्यासारखे इतके लोक आहे जे सतत याच्या अगेन्स्ट बोलत आहेत, तरी पण एक फेलियर आहे. तर हे फेलियर डिझाईनचं आहे, गव्हर्नन्सचं आहे का विजन लॅकिंग आहे? कुठं कुठं आपण हे करू शकतात की व्हॉट इज लॅकिंग? ही जी ऍक्च्युली याला गद्दारी म्हटलं गेलं पाहिजे. ही जी गद्दारी करतोय ना, तर आपले जे पूर्वज होते ना, अहिल्यादेवी होळकर किंवा गोपीबाई पेशवे, या लोकांची आपण गद्दारी करतो. त्यांनी नाशिक शहरासाठी एवढं मोठ्या प्रमाणावर योगदान दिल्यानंतर प्रॉपर विचार करून, जसं सांगितलं ट्रायल बोर्डने सिद्ध केलं की किती मोठ्या प्रमाणात जलस्रोत वगैरे, त्या पद्धतीने ते कुंड बांधले. ते कुंड तोडफोड करून त्याच्यामध्ये सर्व कॉन्क्रीट वगैरे भरून फिलअप करून तो सर्व ऐतिहासिक ठेवा जो आपला आहे किंवा हेरिटेज व्हॅल्यू जी कल्चर व्हॅल्यू जी त्याला नष्ट करायचं काम केलं या लोकांनी. आणि आगामी काळामध्ये एक थोडं पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का महापालिका आयुक्त या स्वतः महिला आहेत आणि खत्री मॅडम थोडा मला त्या बाबतीमध्ये थोड्या सेन्सेबल दिसल्या. पण आता तसं अर्ली स्टेज आहे त्याबद्दल बोलणं. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल काम होईल, हे काम महिलाकडनं होईल असं वाटतं. महिलांचंच काम आहे, आपण देवीचा दर्जा देतो तिला, देवीचं काम एका महिलाच्या हस्ते होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नसेल. तुम्ही मागचे 3 कुंभ स्वतः बघितलेले आहे, तर तुम्हाला आता रेट्रोस्पेक्टमध्ये काय वाटतं की कुंभ कसं बदलत गेलं, की प्रमाणच नाही वाढले लोकांचे, पण काय काय चेंजेस झाले 3 कुंभमध्ये आणि नाशिकमध्ये त्याच्यामुळे? पहिलं कसं आहे, 92-93च्या कुंभमेळ्यापर्यंत सोशल मीडिया नव्हता, टीव्हीचा पण प्रभाव नव्हता. त्यामुळं ज्यांना ते माहिती आहे, कुंभमेळा म्हणजे विदाऊट निमंत्रण, म्हणजे विदाऊट इन्व्हिटेशन. कुंभमेळ्याचा अर्थच आहे का विदाऊट इन्व्हिटेशन लोक यायचे. त्याला खरा सिंहस्थ कुंभमेळा भरला. 2002-03ला जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा भरला त्यावेळेस फार सिलेक्टेड मराठी न्यूज चॅनल होते. झी मराठी वगैरे असे 1-2, ETV वगैरे असे होते आणि हिंदी मीडिया होतं 2-3, आज तक वगैरे. ABP न्यूज जे आहे ते स्टार न्यूज वगैरे होतं त्या काळात. म्हणजे त्या काळात पण एवढं काही हे नव्हतं. सोशल मीडिया पण काही खास प्रभावी नव्हतं आय थिंक सो त्यावेळेस. आता कसं झालंय, सोशल मीडियाचं इन्फ्लुएन्स इतकं वाढलंय का तुम्ही जसं म्हटले का 10 कोटी वगैरे येतील, म्हणजे गर्दीवर आपलं नियंत्रण अशक्य. कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही. 2 कोटी येतील, 3 कोटी येतील, 5 कोटी येतील, 10 कोटी, कांट इमेजिन. तुम्ही प्रिडिक्टच करू शकत नाही. जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही ते लोक पण इथे येऊ शकायची शक्यता नाकारता येत नाही. आता परवाची जी गोदा आरती वगैरे झाली मोठ्या प्रमाणात, ते 1100 वगैरे महिलांनी आणि सर्वांनी मिळून ते आरती वगैरे केली. आपण जर पाहिलं तर पूर्ण पंचवटी कॉलेज झालेली, पूर्ण पंचवटी. म्हणजे हा गोदा घाट परिसर द्या सोडून. म्हणजे मी ज्या वेळेस त्या वर्कशॉपमध्ये हे सरकारी अधिकारी आम्ही होतो ते इथं लोकेशन घेतलं काय परिस्थिती आहे, म्हणजे इतका ट्रॅफिक जाम आहे का तुम्ही उशीर आहे. मी 9 वाजता त्र्यंबकेश्वरच्या इथं होतो, तिथून 9 वाजता तिथून मी निघालो घरी येण्यासाठी. कारण की तुम्ही घरापर्यंत गाडी घेऊन येऊ शकत नाही अशी परिस्थिती. गाडी सोडून पायी यावं लागतं. पायी पण इथे सांगायचं उद्दिष्ट, एक छोट्या इव्हेंट जरी घेतला ना आपण नाशिककरांनी, तर नाशिककरमुळेच गोदा घाटची तेवढी कॅरिंग कॅपॅसिटीच राहिली. कॅरिंग कॅपॅसिटी आणि कॅटर कॅपॅसिटीच नाही या भागातली, संपून गेलेली, एवढी नाही जी आपल्याकडे क्षमता. तर आता परवा पण मी गेडाम साहेबांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. पाहिजे असेल त्यांनी मागितलं त्याच्यावर रिपोर्ट देऊ. का जसे 17 पर्यटन कुंड आहे आणि अरोणा आणि गोदावरी नदीचा संगम असल्यामुळे साधू संत महंत किंवा भाविक किंवा आपण स्थानिक, आपला एक हट्ट असतो का रामकुंड मी स्नान करेन किंवा आपण रामकुंडात जाऊन आंघोळ करू. त्याचं कारण असं आहे का तिथं अरोणा गोदावरी नदीचा संगम पोटापुरीच्या, आता नाही, तो सर्वात आधी पुनर्जीवित करून घ्या. म्हणजे त्याला लोकांची फसवणूक होणार नाही, येणार लोकांची. नंबर 1.
नंबर 2, 11 तीर्थ हे जलालपूर, गंगापूर, सोमेश्वर त्या परिसरामध्ये. त्याचा उल्लेख सुदैवाने गॅझेटमध्ये आले. यांना कसं ऑथेंटिक पाहिजे सर, होतं आपण ऑथेंटिकच देतो. आणि जे काही त्यांना जे धार्मिक वगैरे पाहिजे तर धार्मिकमध्ये गोदामात्म आहे, ग्रंथ पुराण वगैरे 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 त्याच्यावर उल्लेख आलेले सर्व आपण काढून टाकतात तयार आहे आपल्याला. तर 11 तीर्थ जे आहे तिथं वाईड आपल्याकडे नदीपात्र आहे. नदीपात्र पण मोठं आहे आणि कॅपॅसिटी पण येते. हे नवीन घाटबीट बनवण्याच्या फंद्यामध्ये पडण्यापेक्षा शेकडो कोटी घालतील. मागच्या संयुक्त कुंभमेळ्यामध्ये जे घाट बनवलेले होते तिथं घंट्या गाड्या पार होतात. तिथं जे काही असामाजिक तत्व आहे, न्यूसन्स व्हॅल्यू आहे त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये वावर होतो. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यापेक्षा तिथं जर टेम्पररी घाट जसे प्रयागराजमध्ये बनवले त्या पद्धतीने इको फ्रेंडली टेम्पररी घाट जर बनवून घेतले या 11 तीर्थांच्या इथे, तर या निमित्ताने पूर्ण भारताला 11 तीर्थाचं पण महत्व आहे. जसं कुंडांचं महत्व सांगितलं तसं तीर्थांचं पण महत्व आहे. प्रत्येक तीर्थाला काय काय महत्व आहे, तर ते तीर्थांचा पण विकास होईल. त्या तीर्थांची महती आणि जे काही त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे, मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स वगैरे किंवा हिस्टॉरिकल पण आहे त्याच्यामध्ये काहींचे इम्पॉर्टन्स, ते सर्व जगासमोर आहे. तर त्याप्रमाणे कुंभमेळा हा स्प्लिट करून टाकला पाहिजे. लोक तयार होतील ना. आम्ही स्थानिकांचे एक मोठा टप्पा तयार करतो 5-10 लाख लोकांचा. आपण त्यांच्याशी बोलू, संवाद चालू. तो माणूस इथे येणारच नाही, हट्टच करणार. तो म्हणून मी माझ्या भागात एवढं मोठं तीर्थ मला माहितच नव्हतं, मी तिथं आंघोळ करतो, मला इथे यायचंच नाही. मी गर्दी करून, स्थानिक माणूस गर्दी करून मी तिथं तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि जे आहे त्या म्हणजे पूर्वेकडून येणार पूर्वेकडे, उत्तरेकडून येणार उत्तरेकडे, दक्षिणकडून येणार दक्षिणेकडे. जर त्यांना उपदिशा जरी पाहिजे म्हणजे वायव्य वगैरे मधून येणारा जरी पाहिजे तर त्याचं सुद्धा नियोजन आपण त्यांना मायक्रो प्लॅनिंग जर करायचं असतं तर करून देऊ शकतो. एकच टफ टास्क आहे याचं, ते सर्वात मोठं टफ टास्क क्राऊड मॅनेजमेंट. सर्वात टफ टास्क आहे कुंभमेळ्याचं. कारण की आपल्याकडे तेवढी भौगोलिक परिस्थिती आणि तेवढी स्पेस नाही. कारण नाशिकमध्ये एकच असं शहर आहे की शहराच्या आतमध्ये कुंभमेळा होतो. की बाकी सगळीकडे ते सिटी बनवतात आणि हा, तर त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना पण इकॉनॉमिक बेनिफिट पण होतात. पण इथं लोकांना आपली शॉप बंद करा, हॉकर्स त्यांचं सामान विकू शकत नाही, सगळ्यांना म्हणजे बाहेर काढावं लागतं. तर लोकांचे काय मत आहे कुंभला घेऊन? आताचा विषय, आत्ताचा एक परवाचा विषय, गोदा आरतीसाठी 4 दिवस इथले जे स्थानिक लोक, जे हातावरचे लोक आहे, जे रोजच्या रोज कमवतात आणि पोट भरतात, मुलांचं शिक्षण करता किंवा उदरनिर्वाह वगैरे चालवतात, त्यांच्या दुकानं बंद करायची 4 दिवस. हे चुकीचं आहे ना. काही ठिकाणी अतिक्रमण वगैरे झालं, ठीक आहे, अतिक्रमण वगैरे करायचं, काही ठिकाणी करावं लागतं, काही ठिकाणी स्ट्रिक्ट निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयाला विरोध करत नाही, पण पहिलं कसं आहे का त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे, त्यांना सबस्टिट्यूट जागा वगैरे उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या प्रकारे जर सुवर्णमध्य साधला गेला तर एक आगामी काळामध्ये कसं आहे, त्यांच्या पण तळतळाट प्रशासन शासनाला मिळणार नाही, त्यांना पण ते लोक पण दुखी होणार नाही आणि त्याच्यात एक सुवर्णमध्य निघू शकतो जर ठरवलंच तर. 2015चं कुंभ जेव्हा संपलं तर या एरियाची काय हालत होती, तुम्हाला काय आठवतं का? की मला बरोबर आठवतं 2015-16ला चेंगराचेंगरी ज्यावेळेस झाली सरदार चौकात, तर त्याच्यामध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात होतं आणि आय थिंक 60 का 70% महिलांचं प्रमाण होतं. आणि ते एकदम धावत सुटले, म्हणजे जे काही बॉडीज वगैरे होते त्यांच्यावरून त्यांनी पळायला सुरुवात केली. तर ते काय झालं होतं, म्हणजे काय आता त्याचा रिपोर्ट एक्झॅक्टली जो आहे तो सार्वजनिक व्हायला पाहिजे. चंदना कमिटी काय अशी कुठली रमणा कमिटी होती, रमणा कमिटी, त्या रमणा कमिटीचा रिपोर्ट होता, माझी जस्टिस वगैरे होता, तो रिपोर्ट जनतेसमोर आज रोजीपर्यंत आलेला कशामुळे. पण जो रिपोर्ट ऑन रेकॉर्ड त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये आला नाही, पण ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे काहीतरी चांदीचे नाणे वगैरे होते. आता चांदी जाऊ दे काय भाव, त्यावेळेस फार कमी होता भाव, पण चांदीचे नाणे वगैरे त्यावेळेस त्यांनी टाकले होते काहीतरी, आणि ते नाणे वगैरे घेण्यासाठी लोकांनी हे केली धावपळ, त्याच्यात मग ते सर्व स्टॅम्पेड वगैरे तो प्रकार झाला. पण ज्यावेळेस ते लोंढे पळत पळत येत होते त्यावेळेस पुढून पण येत होते, मागून पण येत होते, तर मागच्या गल्लीत होतो. इथं जेवढे जुने वाडे त्या प्रत्येकाला एक इमर्जन्सी एक्झिट आहे, कारण की आमच्याकडे पूर आला, पुढचा दरवाजा बंद झाला पुरामुळे, मागून मग आमचे व्यवहार वगैरे करतो किंवा येणं जाणं आमच्या मागच्या, असे प्रत्येक जुने जे वाडे त्या प्रत्येक वाड्याला एक इमर्जन्सी एक्झिट असतो. तर मग तिथून येणारे जे लोक होते त्यांना असे घातले आमच्या इथून की इधर से निघून, कारण की एका ठिकाणी तिथं फार गर्दी झाली होती, म्हणजे सरदार चौकात ते सनी चौक पण. मग हे काम पोलीस पण करू शकत नाही, प्रशासन पण करू शकत नाही, तो माणूस स्थानिकच करू शकतो आणि स्थानिकाला विश्वासात घेतल्याशिवाय कुंभमेळा होऊ शकत नाही.
तर यावेळेस आम्ही काढलं होतं. त्याचे कुठल्याही प्रकारचे क्रेडिट घ्यायची आमची इच्छा नाही, पण स्थानिक म्हणजे मी काय कोणी पण असेल तो स्थानिक माणूस व्यवस्थित ते हँडल करू शकतो. तर त्याचं नदीशी काय संबंध होतं हे जे- नाही काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. एक पण एक्झाम्पल नाही तसं. इथं जसं तुम्ही सांगितलं की इकडच्या स्थानिक लोकांच्या लाईफमध्ये ते कुंभच्या टाइम मध्ये काय काय चेंजेस येतात. चेंजेस मध्ये बॅरिकेडिंगच असं असतं. त्यामुळे आम्ही काय आयडिया करतो का बा स्वयंसेवक वगैरे पोलिसांची मदत वगैरे करतील किंवा जे काही घरचे लोक त्यांना पासेस वगैरे दिले जातील. ठीक आहे, पासेस वगैरे दिले जातील, अनइंटरप्टेड त्यांची मुवमेंट वगैरे होऊ शकते. साई स्नानाच्या वेळेस त्यांना अलाउड नसतं, पण साई स्नानाच्या आधी. पण बॅरिकेडिंगच इतकं मोठ्या प्रमाणात असतं की त्या बॅरिकेडिंग आणि त्या हर्डल्स मधनं बाहेर पडणं फार मुश्किल होतं. म्हणजे तो दूधवाला ठीक आहे, दूधवाल्याची लाग इच्छा शक्ती का त्यांच्या घरात अमक्या लिटर दूध येईल, पण तो पोहोचला पाहिजे, रीच व्हायला पाहिजे ना आमच्यापर्यंत. पेपर असो, न्यूजपेपर असो, दूध असो, भाजीपाला असो, ते सर्व अडचण. मग ते तुम्हाला शाळेत जायचंय ते सर्व पॉसिबलच होत नाही, कारण की बॅरिकेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात असतं. जर जायचं असेल तर पायी जावं लागतं तुम्हाला. पण त्याचा सुद्धा काहीतरी त्यांनी तो विचार केला गेला पाहिजे. थँक्यू सर, Yes, thank you. तुम्ही बोलला आमच्याशी.